हॅलो मुंबई, नमस्कार महाराष्ट्र. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आज फ्रेंडशिप डे आहे. तर मित्र भेटलेले आहेत, पहिल्याचे मित्र. आणि अभिषेकला तुम्ही ओळखतच असेल. आई चंडिकाच्या पायथ्याशी आम्ही उभे आहेत. आता चाललोय सुरुचीला वापस. सुरुचीला नाही तर कुठेतरी दुसरीकडे जाऊ, का की आमच्याकडे आता कॅश कमी आहे. 100 रुपयेच पेट्रोल टाकून निघालोय. चला. आणि हा शूट होतोय. तर हा शूट होतोय तो iPhone 13 मध्ये. अभिषेकचा मोबाईल आहे, बाकी आपला मोबाईल गेलाय. तर चला भेटूया पुढे पुढे. अंगात माझिया भिनलाय ढोलिया. हॅलो गाईस, तो फायनली आपण पोहोचलोय सुरुची. पोहोचलेला आहे सुरुचीला. आता जाऊन वडापाव खातो. अभिषेकला भूक लागले, पैसे कमी आहेत अकाउंट मध्ये आहेत, पण चला वडापाव खातो. काय खायला अभिषेक? वडापाव द्या का की. चला वडापाव खाऊन भेटू आपण तुम्हाला पुढे पुढे. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे सुरुची बीचला. आणि गेल्या टायमासारखी याही टायमाला इकडे कचरा खूप आहे, तर आपण त्याला काय करू नाही शकत. आणि वडापाव खाल्ला, एक नंबर होतो वडापाव. अभिषेकला भूक लागलेली, तर अभिषेकच्या सांगते मी पण खाल्ला. आणि काहीतरी दाखवतो थांबा तुम्हाला. हे कचरा पुन्हा एकदा इकडे तसेच आपल्याला साफ करायचं म्हणून कचरा घेऊन येऊ नका. तर आम्ही बघू कुठे कुठे जायला भेटते. पहिला आम्ही इकडे समोर झालो आणि इकडे दारूची पण बाटली बघू शकता तुम्ही. आणि इकडे फुटबॉल खेळायला लागले. अभिषेक पण फुटबॉलच बघायला लागला. अभिषेकला फुटबॉल खेळायला इंटरेस्ट आला वाटतंय. तो फुटबॉल खेळला तर मग झालं सत्यानाश. काय नाही, तर आमची अशी ड्रेसिंग आहे आजची. अभिषेक गुप्ता आणि त्याच्याच मोबाईलमध्ये शूट व्हायला लागलंय. आणि हे तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पाणी खूप आतमध्ये गेलाय. आणि इकडे पापाची परी फोटो काढायला लागली. उस दिन भी इतना ही पानी गया था और वो लड़का गया था. वो लड़का नहा हाँ, त्या दिवशी पण आलेलो. याच्या पहिल्याची व्हिडिओ बघितली असेल तर आलेलो आम्ही असंच फिरायला. आणि त्या टायमाला ती घटना झालेली. मुलगा डुबलेला. तो भेटलाय का नाही भेटला अजून आम्हाला माहिती नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, बीचवर येताना आहे ना, कृपया करून आंघोळ करत आहे ना, थोड्या पाणीतच आंघोळ करा. म्हणजे पाया एवढ्या का गुडघ्या एवढ्या पाणी येतात ते तिथपर्यंतच आंघोळ करा. त्याच्या पुढे जाऊ नका. म्हणजे कमरे एवढं, छाती एवढ्या पाणीमध्ये जाऊ नका. आणि हा समुद्राचा पाणी आहे, कधी पण आतमध्ये खेचू शकतो तुम्हाला. म्हणून कृपया करून बीचवर येताना सांभाळू. आणि आत्ता सुद्धा लहान पोहायला लागले तिकडे बघू शकता. अभिषेकचा पाय बघू शकता, सुक्या जागी हेरायला लागलाय. हेरामध्ये कोण खड्डा करून ठेवला असेल, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. तर एक सिनेमॅटिक घेतो, तुम्ही पटकन बघून घ्या. आता विचार केला आम्ही, बीचवर एवढी गर्दी नाही आहे तर आम्ही त्या साईडला जातो. का की छठ पूजेच्या टायमालाच आम्ही त्या साईडला जातो. आणि कधी आलो फिरायला तर या साईडला, मागच्या साईडला जातो. आणि पोरगा डुबलेला ना, तर या साईडलाच डुबलेला. आता विचार चालले का त्या साईडला जाऊ. चला पटकन जाऊन बघू काय आहे काय नाही. आणि पोरी रील्स काढायला लागल्यात. अभिषेक भाई त्यांना एक टक लावून बघायला लागले. त्यांना काय मला समजतच नाही काय विषय काय चालू है भाई तेरा. अभिषेक तेरे म्हणते आज फ्रेंडशिप डे, उसको जाके प्रपोज कर सकता है फ्रेंडशिप डे का. प्रपोज मतलब समझा ना तू कर सकता है. मेरे में इतनी हिम्मत है, चल मैं इसको लेके जाता हूँ. चलो गाइस, वो लड़की के पास लेके जाता हूँ. तो इसकी इतनी हिम्मत नहीं है. म्हणजे चला इकडे जाऊन भेटू. तर गणपतीचा पण व्हिडिओ येणार आहेत लवकर. मी गेल्या टायमाला पण ब्लॉगमध्ये बोललेलो का गणपतीचा व्हिडिओ म्हणजे लवकरच येतील. या संडेला आपण पूर्ण दिवस कारखान्यामध्ये जाणार आहे. तर नक्कीच तुम्हाला दाखवेन कारखान्यामध्ये आम्ही किती गणपती आणलेत आणि किती गणपतीचं काम झाले. कारण की दादा एकटाच आहे तिकडे आणि करण जातो. म्हणजे तो रिक्षावर असतो ना करण, तर कधी कधी जातो कधी कधी नाही. आणि गणेशसुद्धा नाही आहे, कारण त्यांच्याकडे शेतीचं काम चालू आहे. तर कोणच नाही, फक्त दादाच करायला लागलाय. तर आपण दाखवू त्यांना, म्हणजे तुम्हाला दाखवू किती काम झालं आणि किती नाही. आणि मी जॉब
काय करतो त्याचा पण दाखवणार पूर्ण व्हिडिओ. तर ते संडेला तर नाही होणार, तर ते कुठल्या तरी सोमवारी किंवा रविवारी शनिवारी शूट करू आपण. मला 12 तास थांबायला लागेल, त्याच्यानंतरच ते शूट होणार, नाही तर नाही होणार. आणि माझा विचार चालला एक चांगलासा बिझनेस उघडू. हे कोणाला अजून बोललो नाही मी, तर मी या ब्लॉगमध्ये बोलतो मला एक चांगलं बिझनेस उघडायचं आहे. अभिषेकला सुद्धा उघडायचं आहे बिझनेस, कपड्याचा बिझनेस उघडायचा आहे. आणि मला सुद्धा कपड्यामध्येच इन्व्हेस्ट करायचं आहे. पण माझा थोडा दुसरा विचार पडला आहे, तो प्रिंटिंग करून देणार मला आणि मी सेल करणार समाजाला, असं विचार चालला आहे काहीतरी. तर फ्युचरमध्ये काय होते तर सपोर्ट करा. फायनली आमचं फिरून झालेलं आहे बीचवर. केसांनी वाट लागली आणि इकडे ढोल वाजवा लागलेत. आमचा विशाल ढोल तशा पथकाची आठवण आली मला. चला पुढे पुढे भेटू, तुम्हाला काय काय सिस्टम आहे दाखवतो.